नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तिसरं प्रकरण आपण पाहतोय. दुसरं प्रकरण संपलेलं होतं गेल्या तासाला. सिंधू संस्कृतीचा ऱ्हास आपण पाहिला. तिसरं प्रकरण आहे भारतातील ताम्रपाषाणयुगीन गाव व वसाहती. भारतातील ताम्रपाषाणयुगीन. ताम्रपाषाण म्हणजे ज्या कालखंडामध्ये तांबे धातू असेल, लोह असेल, तांबे असेल, या धातूचा वापर सुरू झालेला होता. ताम्रपाषाण. पाषाण म्हणजे दगड. तांब्याचा थोड्याफार प्रमाणात वापर सुरू झालेला होता आणि मात्र मोठ्या प्रमाणात माणसाच्या जीवनामध्ये दगडाचा वापर, पाषाण, दगडाचा वापर अजूनसुद्धा मोठ्या प्रमाणात होत होता. काही प्रमाणात तांबे धातूचा शोध लागला असेल. या धातूपासून वस्तू बनवल्या असतील, थोड्याफार प्रमाणात धारदार शस्त्र असतील, बाणाची टोकं असतील, भाल्याची टोकं असतील, गळ असतील मासे पकडायचे, आणि घरातील वस्तू असतील, यांचा वापर सुरू झालेला होता. परंतु बहुतांश मानवी जीवन हे पाषाण, दगडावरच अवलंबून होते. ताम्रपाषाणयुगीन गाव व वसाहती आपण या प्रकरणात पाहणार आहोत. या कालावधीमध्ये भारतात तांब्याचा वापर सुरू झाल्यानंतर तांबे धातूचा वापर सुरू झाल्यानंतरची जीवन पद्धती आपल्याला पाहिजे. या कालावधीमध्ये सुरू झालेली मानवी स्थलांतरे आपल्याला पाहिजेत. या प्रकरणात भारतात सुरू झालेलं ताम्रपाषाणयुगीन संस्कृती असेल, कालखंड असेल, मग त्यामध्ये बंगाल असेल, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, गंगेचं खोरं असेल, या सर्वांचा प्रकरणामध्ये अभ्यास दिला आहे. परंतु आपल्याला महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुगीन गाव वसाहती पाहायच्या आहेत. महाराष्ट्रात कशा पद्धतीने ताम्रपाषाणयुगीन संस्कृती अस्तित्वात आली किंवा स्थलांतरित झालेले लोक, विशेष करून प्रवरा असेल, तापी असेल, या नद्यांच्या काठी नगर असेल, पुणे असेल किंवा इनामगाव असेल, माळवा असेल, जोरवे असेल, या ठिकाणी स्थायिक झालेली किंवा उत्खननात सापडलेली ताम्रपाषाणयुगीन संस्कृती आपल्याला पाहिजे आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्राचा अभ्यास आपल्याला फक्त परीक्षेसाठी असेल. परंतु त्याच्या अगोदर भारतात ताम्रपाषाणयुगाची झालेली सुरुवात असेल. कधी झाली? इसवी पूर्व 2000 ते इसवी पूर्व 500, म्हणजे साधारणतः हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासानंतर. किंवा इतिहासकाराचं असं एक मत आहे की हडप्पा संस्कृतीमध्ये आलेली सिंधू संस्कृती का नष्ट झाली आपण पाहिलं. नैसर्गिक आपत्तीमुळे उत्तर हडप्पा संस्कृतीतील लोक, सिंधू संस्कृतीचा उत्तर काळ असेल, या कालावधीमधील लोकांनी स्थलांतर केलं असावं. ते स्थलांतर राजस्थान असेल, गुजरात असेल, बंगाल असेल, बिहार असेल, मध्य प्रदेश असेल आणि महाराष्ट्र असेल, तसंच ते कर्नाटक असेल, या ठिकाणी स्थलांतरित झालेले लोक असतील की ज्या लोकांनी त्या प्रांतामध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या, गावं स्थापन केली आणि तिथल्या संस्कृतीचा, तिथल्या मानवी जीवनाचा स्वीकार केला. अशा पद्धतीचा इतिहास सांगितला जातो. या कालावधीमध्ये किंवा जे हडप्पा संस्कृतीतील लोक होते ते सप्तसिंधूच्या प्रदेशातून निघून इतर ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांमध्ये ते मिसळून गेले, तडजोड केली स्थानिक लोकांबरोबर त्यांनी, आणि अशा पद्धतीने नवीन संस्कृती उदयास आली. ती म्हणजे ताम्रपाषाणयुगीन संस्कृती असेल. हडप्पा संस्कृतीपेक्षा थोडाफार बदल असेल यामध्ये. हडप्पा संस्कृतीमध्ये आपण सार्वजनिक स्नानगृहे पाहिली, घरांची बांधणी पाहिली, नगररचना पाहिली किंवा मातीच्या भांड्यावरील नक्षीकाम पाहिलं. यामध्ये आणि ताम्रपाषाणयुगीन
संस्कृतीमधील उत्खननात सापडलेली भांडे असतील, घरांची रचना असेल, यामध्ये थोडाफार बदल झालेला आपल्याला दिसून येतो. ताम्रपाषाणयुगीन संस्कृती ही सुद्धा ऐतिहासिक साधनं, उत्खननात सापडलेली ऐतिहासिक साधनं असतील यावर आधारितच लिहिला गेलेला इतिहास असेल. ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचा लिखित इतिहास कुठंसुद्धा सापडला नाही. लिखित स्वरूपाचे शिलालेख असतील, ताम्रलेख असतील हे सापडलेले नाहीत. उत्खननात काय सापडले इतिहासकारांना किंवा इतिहासाच्या अभ्यासकांना? उत्खननामध्ये अर्धवट अवस्थेतील घरं असतील, कुडांची घरं असतील किंवा तांब्याचे धातूची भांडे असतील, मातीच्या मडक्यामध्ये सापडलेली धान्याचे कण असतील किंवा घरांच्या खालचा भाग असेल. कशा पद्धतीची घरं होती आपण नंतर पाहणारच आहोत. परंतु उत्खननात सापडलेल्या वस्तूवरून या कालावधीमधील मानवाचं राहणीमान कसं असावं किंवा कशा पद्धतीचं त्याचं जीवनमान असेल, शेतीमध्ये काय काय उत्पादन निघत असावं हे धान्याच्या कणावरून अशा पद्धतीचा अंदाजी इतिहास लिहिला गेला आहे. अंदाजे लिहिलेला आहे सर्व. म्हणजे या कालावधीमधील मानवी जीवन असेल, या ठिकाणी सापडलेल्या वस्तू असतील, त्यांच्या आधारे अशा पद्धतीने इतिहास लिहिला गेला. आपल्याला काय पाहिजे आहे फक्त परीक्षेसाठी? महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुगीन गाव वसाहती पाहिजे आहेत. महाराष्ट्रात कोणकोणत्या ठिकाणी ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले आहेत किंवा महाराष्ट्राच्या कोणत्या नदीच्या काठी हे लोक स्थायिक झाले किंवा वसले. त्याच्यापूर्वी भारतात कुठं कुठं हे लोक गेले असतील सप्तसिंधूच्या प्रदेशातून किंवा हडप्पा संस्कृतीमधील उत्तर हडप्पा कालावधी असेल तर साधारणतः बनारस संस्कृती असेल. उत्तर प्रदेशमध्ये बनारस या ठिकाणी उत्तर प्रदेश असेल, राजस्थान असेल, आहाड संस्कृती याला म्हटलं जातं. राजस्थानच्या मेवाड प्रदेशामध्ये उदयपूरच्या जवळ असेल. आसपास इसवी सन पूर्व 4000 वर्ष ही संस्कृती या ठिकाणी असावी. म्हणजे काही ठिकाणी ताम्रपाषाणयुगीन संस्कृती ही हडप्पा संस्कृतीच्या समकालीन असेल आणि काही ठिकाणी उत्तर हडप्पा संस्कृतीच्या समकालीन असेल. या ठिकाणी बनारस नदीच्या काठी ही वसाहत स्थापन झाली असावं असा इतिहासकाराचं मत आहे. या ठिकाणी उत्खननात काय काय सापडलं असेल तर मातीचे बैल असतील, शंखांच्या वस्तू असतील, दगडी पाते असतील, तांब्याचे हत्यारे असतील. अशा पद्धतीचा व्यवसाय या कालावधीमध्ये चालत आला असावा. मातीच्या भांड्याचं मात्र मोठ्या प्रमाणात उत्खननात मिळालेली मातीची भांडी मोठ्या प्रमाणात मिळाली आहेत. तसंच पक्क्या इटांची घरंसुद्धा या ठिकाणी सापडलेली आहेत किंवा इंग्लिश बॉन्ड पद्धत असेल, 2 आडव्या आणि 2 उभ्या विटांच्या माध्यमातून सापडलेली घरं असतील, ही सुद्धा या ठिकाणी उत्खननात सापडलेली आहेत. काही ठिकाणी हडप्पा संस्कृतीसारखंच याही शहरांना तटबंदी असावी. तटबंदी काही अवशेष सापडलेले आहेत. म्हणजे संरक्षणासाठी गावाला सुद्धा या ठिकाणी काय केलेली होती? तटबंदी बांधलेली होती या कालावधीमध्ये. अशा पद्धतीने तांबे मिळत असल्यामुळे तांब्याच्या वस्तू काही प्रमाणात सापडलेल्या आहेत किंवा तांबे हे शुद्ध करण्याची कला या कालावधीमध्ये अस्तित्वात होती असं इतिहासकाराचं मत आहे. शुद्ध तांब्याच्या पट्ट्या असतील, काही वस्तू सापडलेल्या आहेत. त्यावरून या कालावधीमधील मानवाला तांबे शुद्ध करण्याची कला अवगत असावी असं इतिहासकाराचं मत आहे. त्यानंतरची आहे जोधपुरा संस्कृती. गणेशवर किंवा जोधपुरा संस्कृती राजस्थानमधील खेत्रीचा परिसरात ही सापडलेली. खेत्री हे त्या ठिकाणचं प्रमुख ठिकाण आहे. या ठिकाणी ही वसाहत किंवा ही संस्कृती वसली असावी. हडप्पा संस्कृतीमधील लोकांना या ठिकाणाहूनच तांब्याचा पुरवठा होत असावा असं इतिहासकाराचं मत आहे. अशा पद्धतीची मातीची भांडी, तांब्याचे बाण, भाले, मासेमारीचे गळ, हे बांगड्या असतील, असे अवशेष सापडलेले आहेत. म्हणजे या कालावधीमधील मानव हा
तांब्याचा वापर कशासाठी करत असेल? गळ असतील, भाले असतील, पाते असतील, बाणाची टोकं असतील. त्याचबरोबर मातीच्या भांड्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता, असं इतिहासकाराचं मत आहे. त्यानंतर गेरूच्या रंगाची भांडी वापरणाऱ्या लोकांची संस्कृती असेल. राजस्थानमधील यमुना नदीच्या, गंगा आणि यमुना नदीच्या काठी उत्तर भारत असेल, दिल्लीच्या आसपासचा प्रदेश असेल, राजस्थानचा काही भाग असेल, उत्तर प्रदेश असेल, गंगा व यमुनाच्या नद्यांच्या मधल्या पट्ट्यामध्ये ही संस्कृती इसवी सन पूर्व 2000च्या आसपास अस्तित्वात असावं असं इतिहासकाराचं मत आहे. साधारणतः उत्तर भारत असेल, गंगा व यमुनेचा प्रदेश म्हणजे पंजाब असेल, हरियाणा असेल, उत्तर प्रदेश असेल, किंवा उत्तर प्रदेशचा दिल्लीकडचा भाग असेल, पश्चिमेकडचा भाग असेल, राजस्थान असेल, दिल्ली असेल, या ठिकाणी ही संस्कृती अस्तित्वात होती. कधी? इसवी सन पूर्व 2000, गंगा आणि यमुना नद्यांच्या कडेला. घरांची रचना असेल, मातीची घरं असतील, घराच्या आतमध्ये स्वयंपाकघर असेल, चुलींची निर्मिती घराच्या आत होती, किंवा भाजलेल्या विटांची घरं मोठ्या प्रमाणात सापडलेली आहेत. त्याचबरोबर गुरांच्या हाडांचे अवशेष सापडलेले आहेत. तांदूळ असेल, सातू असेल यांचे अवशेष मडक्यामध्ये मिळालेले आहेत. मडक्याच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीची धान्याचे अवशेष सापडलेले आहेत. या कालावधीमधील मोठ्या प्रमाणात तांदूळ आणि सातूचं पीक अंदाज केलेला आहे की या ठिकाणी उत्पादन केले जात असावं, किंवा इतिहासकाराचा अंदाज असा आहे की या कालावधीमधील लोक प्रामुख्याने शेतीचा वापर मोठ्या प्रमाणात करत असावे, किंवा शेतीच मुख्य उत्पादनाचं साधन असेल, अशा पद्धतीचा अंदाजे इतिहास लिहिलेला आहे. किंवा गेरूच्या रंगाची भांडी मोठ्या प्रमाणात उत्खननात सापडलेली आहेत या कालावधीमधील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणच्या लोकांची कला, तांब्याची भांडी बनवण्याची कला मोठ्या प्रमाणात अवगत झाल्यामुळे तांब्याच्या भांड्यांची निर्मिती या संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणात होत होती, अशा पद्धतीचा अंदाजे इतिहास लिहिला गेलेला आहे. त्यानंतर ही संस्कृती हडप्पा लोकांच्या स्थलांतरानंतरची, किंवा यामधील लोक हे साधारणतः हडप्पा संस्कृतीमधीलच लोक असावेत असा अंदाज केलेला आहे. कारण सप्तसिंधूच्या प्रदेशाच्या जवळचा हा भाग असल्यामुळे भारताचा नकाशा जर आपण डोळ्यासमोर ठेवला तर लक्षात येईल, गंगा आणि यमुना नदीचा मधला पट्टा असेल, किंवा नदीकाठची शहरं असतील आताची, ती पंजाब असेल, हरियाणा असेल, राजस्थानचा काही भाग असेल, उत्तर प्रदेशचा पश्चिमेकडचा काही भाग असेल, या ठिकाणी अशा पद्धतीची ही संस्कृती स्थलांतरित झालेली असावी. किंवा हडप्पा संस्कृतीच्या आपण पाहिलेल्या मेसोपोटेमिया संस्कृतीशी व्यापारात मंदी आलेली असेल, किंवा दुष्काळ पडलेला असेल. त्यानंतर मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊन इसवी सन पूर्व 2000च्या आसपास या ठिकाणी हडप्पा संस्कृतीतील लोक या ठिकाणी आले असावेत असा अंदाज बांधलेला गेला आहे. त्यानंतर मध्य प्रदेशातील कायथा संस्कृती असेल. उज्जैन हे मुख्य ठिकाण आहे. काली, सिंध नदीच्या काठी अशा पद्धतीने मध्य प्रदेश उज्जैनच्या जवळ असेल कायथा संस्कृती वसली होती. तीसुद्धा नागरी हडप्पा संस्कृतीशी साम्य असणारी संस्कृती म्हणून हिला ओळखलं जातं. या ठिकाणी सुद्धा आता आपल्याला अभ्यासाला सोपं काय आहे, ताम्रपाषाणयुगीन संस्कृती म्हणलं की कुठलीही असू द्या, बनारसच्या असू द्या, जोरवेच्या असू द्या, कायथा असू द्या, किंवा गेरूच्या रंगाची संस्कृती असू द्या, म्हणजे पंजाब हरियाणाची संस्कृती असू द्या, मुख्य व्यवसाय हा काय होता? शेतीच होता प्रत्येक ठिकाणचा. कारण शेती हेच उपजीविकेचे प्रमुख साधन होतं, शेती व पशुपालन असेल. या ठिकाणी सुद्धा शेती व पशुपालन मोठ्या प्रमाणात लोक करत होते. मुख्य व्यवसाय हा शेतीच होता. त्यानंतर भांडी बनवण्याची कला
आत्तापर्यंत आपण पाहिलं मातीची भांडी सापडल्यात. या ठिकाणी सुद्धा भांडी बनवण्याची कला चांगली अवगत असावी. त्याचबरोबर सूक्ष्म शस्त्रे, लहान शस्त्र असतील, जवळून शिकार करण्याची शस्त्र असतील, ही गारगोटीच्या दगडाची तीव्र तीक्ष्ण अशी हत्यारे बनवण्याची कला या कालावधीमधील लोकांना अवगत होती. त्यानंतर तांब्याच्या बांगड्या असतील, तांब्याच्या कुऱ्हाड्या असतील, मौल्यवान मणी असतील, दगडाच्या बुकटीपासून मणी बनवण्याची कला असेल, ही या वस्तू बनवण्याची कला त्यांना अवगत असावी. उत्खननात सापडलेल्या वस्तूवरून अशा पद्धतीचा इतिहास लिहिलेला आहे. त्यानंतर कायता व आहाड संस्कृती व कायता, बनारस आणि उज्जैन असेल, ह्या संस्कृती एकत्र नांदत असाव्यात अशा पद्धतीचा इतिहास किंवा अंदाज असेल, हा लिहिला गेलेला आहे. अशा पद्धतीचे लोक एकत्र राहत असावे असं अंदाजे इतिहास लिहिला गेला आहे. या पद्धतीची लोक या कालावधीमधील साधारणतः उत्तर हडप्पा कालावधीमधील इतिहास आपण पाहतोय. म्हणजे कुठल्याही संस्कृती, कुठल्याही ठिकाणी, कोणत्याही नदीच्या काठी स्थलांतरित झालेली संस्कृती ही उत्तर हडप्पा कालावधीमधीलच लोक असल्यामुळे या लोकांना तांब्याच्या वस्तू बनवण्याची कला अवगत होती किंवा त्या भांडी बनवण्याच्या कलेमुळेच आर्थिकदृष्ट्या हा वर्ग काय झालेला होता, सधन झाला होता किंवा व्यापारात वाढ झाल्यामुळे हडप्पा नगरांची किंवा त्या ठिकाणाहून स्थलांतरित झालेल्या लोकांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन आपली परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला किंवा चाकावर भांडी बनवण्याची कला, मातीची भांडी या कालावधीमध्ये अवगत झाल्यामुळे आणि बार्ली व गहू यांची शेती मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळत असल्यामुळे अशा पद्धतीने उत्तर हडप्पा संस्कृतीच्या आसपास असणारी ही संस्कृती असावी असं अंदाज केलेला आहे. किंवा उत्तर हडप्पा संस्कृतीमधील लोकांनी स्थलांतर करून आपल्याकडे असलेली ही कला, भांडी बनवण्याची असेल किंवा शेती करण्याची कला असेल, ही ज्या ठिकाणी गेली तेथील लोकांना ही कला त्यांनी शिकवली व आपल्या कलेचं वैशिष्ट्य दाखवून देण्याचं काम त्यांनी अशा पद्धतीने केलं. आणि यातूनच भारतामध्ये ताम्रपाषाणयुगीन संस्कृती उदयास आली. तांब्याचा वापर या संस्कृतीमध्ये होत असल्यामुळे किंवा थोड्या प्रमाणात का असेना, पाषाणाचा वापर जास्त होता परंतु तांब्याचा वापर जास्त नव्हता, परंतु तांब्याचा वापर सुरू झाला होता म्हणून त्याला काय म्हणलं गेलं, ताम्रपाषाण युगीन संस्कृती. अशा पद्धतीने भारतात राजस्थान असेल, गंगेचं खोर असेल, गुजरात असेल, बिहार असेल, ओरिसा असेल, मध्य प्रदेश असेल, या ठिकाणी ही संस्कृती उदयास आली. यानंतरचा भाग आपण पुढच्या तासाला पाहूया, कशा पद्धतीने ह्या संस्कृती इतर ठिकाणी, माळवा असेल, गुजरात असेल, आणि महत्त्वाचं आपल्याला काय पाहायचं आहे, महाराष्ट्रात उदयास आलेली जोरवे संस्कृती असेल, इनामगाव संस्कृती असेल. पुढच्या तासाला हा भाग पाहू. धन्यवाद.